हरिओम. आज रविवार 26 ऑक्टोबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की भगवत कृपेचा लोंढा म्हणजे काय. ऐकूया. कोणतंही बी पेरताना ते अत्यंत शुद्ध असावं, म्हणजे किडलेलं किंवा सडलेलं नसावं. भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही फळाच्या हेतूने केलेली भक्ती ही सडलेल्या बीजासारखी आहे. आता सुरुवातीलाच उत्तम बी पैदा होईल असं नाही, परंतु प्रयत्नाने ते साधता येतं. पुष्कळ वेळा काहीतरी अहिक सुखाच्या इच्छेने मनुष्य भक्ती करायला लागतो, म्हणजे त्यावेळी ते सडकं बी पेरत असतं. प्रारंभी अशा तऱ्हेचे काहीतरी निमित्त होतच असतं, परंतु थोड्याशा विचारांनी शुद्ध बीजाची पेरणी होणं जरुरीचं आहे असं चित्ताला पटतं. भगवंताची तशी अनन्य भावाने प्रार्थना करावी. पाऊस पडणं वा न पडणं ही गोष्ट सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन आहे आणि तो यथाकाळ पडतो पण. असं पहा की एखादं शेत खोलात असलं की त्यात पाणी इतकं साचतं की ते जर बाहेर काढून लावलं नाही तर सबंध पीक कुजून जातं. त्याच अर्थाने भगवंताच्या कृपेचा लोंढा जर जोराचा असला तर बंधारा फोडून तो बाहेर सोडणंच जरुरीचं आहे. असं करण्यात दोन्हीकडून फायदा असतो. एक म्हणजे शेतात जास्त झालेलं पाणी बाहेर काढून लावल्याने शेतातलं पीक हे न कुजता शेत उत्तम वाढतं. आणि दुसरं, हे बाहेर घालवलेलं पाणी आजूबाजूच्या शेतात पसरून तिथलंही पीक वाढायला मदत होते. बंधारा फोडून पाणी बाहेर लावणं याचंच नाव परोपकार. साधकाची जशी प्रगती होत जाईल त्याप्रमाणे मध्यंतरी सिद्धी प्राप्त होऊन बोललेलं खरं होणं, दुसऱ्याच्या मनातलं समजणं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अदृश्य गतीने जाणं इत्यादी प्रकार घडू लागतात. अशा वेळी मोहाला बळी न पडता त्यांचा उपयोग स्वार्थाकडे न होईल अशी खबरदारी घेणं जरुरीचं असतं. उपयोग करायचा झालाच तर दुसऱ्याचे काम करण्यात, परोपकारात, यालाच बाण फोडून पाणी बाहेर लावणं असं म्हणता येईल. शहाण्या माणसानं आपलं सुख बाहेरच्या वस्तूवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा. बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणं आवश्यक असतं, आणि अशी वस्तू म्हणजे भगवंत. भगवंत हा नेहमी राहणारा, स्वयंपूर्ण आणि आनंदमय असल्यामुळे त्याचं चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात. अर्थात मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाला जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी. मी त्याचा आहे आणि हे सर्व त्याचं आहे अशी सारखी जाणीव पाहिजे. किती आनंद आहे त्यात. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतलं तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.